संभाजीनगरमधून एक सविस्तर आणि पोलखोल करणारा रिपोर्ट आपण पाहूया। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूरमध्ये रस्ते आणि शाळांच्या खोल्यांच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय। काम न करता जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधींची बिलं उचलल्याचा त्यांचा आरोप आहे। जेडपीच्या या कामांचा पुढारी न्यूजनं रियालिटी चेक केलाय, तोच रियालिटी चेक पाहूयात। निधी खर्च मात्र रस्ते गायब, सभागृहही नाही। संभाजीनगर झेडपी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल। पुढारी न्यूजच्या रियालिटी चेक मध्ये धक्कादायक वास्तव समोर। भाजपचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले। शाळांच्या खोल्या, सभागृह आणि रस्त्याच्या कामांमध्ये कोट्यवधींचा गैरप्रकार झाल्याचा त्यांचा आरोप आहे। या प्रकरणांचा पुढारी न्यूजनं रियालिटी चेक केला आणि त्यात धक्कादायक वास्तव समोर आलंय। महालक्ष्मी खेडा ते तळपिंपरी या रस्त्यावर सुमारे 60 लाख रुपये खर्चून डांबरी रोड बांधण्यात आल्याचा कागदोपत्री दावा करण्यात आलाय। मात्र तिथं रस्त्यावर डांबराचा एक कणही आढळून आलेला नाही। सध्या मी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील महालक्ष्मी खेडा ते तळपिंपरी या रस्त्यावर आहे। प्रशासनाचा दावा आहे की ज्या रस्त्यावर मी उभा आहे 3 महिन्यापूर्वी हा रस्ता डांबरीकरण केलेला आहे आणि डांबराचा रस्ता बनवण्यात आलेला आहे आणि या रस्त्यासाठी जवळपास एकूण 60 लाख रुपये खर्च आला आहे आणि हा डांबरी रस्ता तयार करण्यात आला। याचा कंप्लीशन सर्टिफिकेट देखील कंत्राटदाराला देण्यात आलेला आहे आणि त्या कंप्लीशन सर्टिफिकेटवर, कंप्लीशन सर्टिफिकेट म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर जो प्रमाणपत्र देण्यात आतो तो प्रमाणपत्र देखील कंत्राटदाराला देण्यात आलेला आहे आणि त्यावरती जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता व सब डिव्हिजन इंजिनियर यांच्या सही आहेत। एवढेच नव्हे तर किती डांबर टाकण्यात आला, किती खडी टाकण्यात आला, या सर्वाचा जो मोजमाप असतो तो देखील नमूद करावा लागतो, ते देखील नमूद करून या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि जर आपण इथं पाहिलं तर या परिसरामध्ये किंवा या पूर्ण भागामध्ये डांबराचा एक थेंबही तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही। महालक्ष्मी खेडा सारखंच प्रकरण मांडवा ते पांढर ओहळ या रस्त्याचं आहे। या रस्त्याचं काम 50 लाख रुपये खर्चून पूर्ण झाल्याचा दावा कागदोपत्री करण्यात आलाय। मात्र रस्ता आहे तसाच मातीचाच आहे। लक्ष्मीखेडा गावातील रस्त्याचा प्रकार आपण पाहिला तसाच प्रकार पांढरओळ या गावातला आहे। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तो रस्ता आहे मांडवा ते पांढरओळ ग्रामीण मार्ग 113 आणि या रस्त्यावर तुम्ही स्पष्टपणे पाहू शकतात माती आहे आणि रस्त्याच्या कडेला खडी टाकण्यात आलेली आहे। यामुळे कोणीही सांगेल की सध्या या ठिकाणी काम सुरू आहे, मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हा डांबरी रस्ता पूर्ण झाल्याचा कंप्लीशन सर्टिफिकेट दिलेला आहे। लक्ष्मीखेडा आणि पांढरवाडी या 2 गावातील रस्त्याच्या कडेला ज्यांच्या जमिनी आहेत त्यांनी 40 वर्षात डांबरी रस्ता पाहिलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय। रस्ता बनलेला आणि इकडचा बी शिव आहे ना पूर्ण। मला सांगा, अधिकाऱ्यांनी तर सांगितलंय का रस्ता हा बनलेलाच आहे? नाही नाही, हे सगळं चुकीचं आहे पूर्ण। रस्ता हे बनलेलाच नाही। पावसाच्या पाण्यानंतर वाहून नाही गेला ना? नाही नाही, पाऊसच झाला कुठं? मार्च म्हणजे 3 महिन्यापूर्वी हा रस्ता बनल्याचं सांगितलंय। नाही नाही, रस्ता हे 3 महिन्यापूर्वी बनलेला नाही, काहीच नाही। रस्ता हे ह्या स्थितीत आहे, याचे डांबरीकरण झालेलं नाही, काहीच नाही। खडी फक्त एक कधी झालं होतं यापूर्वी डांबरीकरण? नाही नाही। काय खरं परिस्थिती? नाही, तसं काही झालंच नाही। आज पण त्या दिवशी आमदार साहेब आले, त्या दिवशी त्याने चौकशी केली ह्या कामाची, पण त्या ठिकाणी ठेकेदाराने सांगितलं का आम्ही आता 1-2-3 महिन्यात आम्ही बनवतोय, पण बनलाच नाही। आणि ते असे काही गोष्टी असतात तिथं आम्हाला शेतकऱ्याला प्रॉब्लेम नाही, ऊस जात नाही, हे त्या ठिकाणी आम्हाला पैसे घालून तिथं ते हे करावं लागतं। आम्हाला 1.5 हजार रुपये करून वर्गणी करून आम्ही सगळ्या गावातले म्हणजे 35,000 रुपये वर्गणी करून आम्ही सगळा रस्ता हा बनवतो दरवर्षीसाठी। सावरखेडा गावात सामाजिक सभागृह उभारलं असल्याचं कागदोपत्री नमूद आहे, मात्र परिस्थिती काही औरच दिसली। आपण अशाच एका ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी सभागृह बांधण्यात येणार होता, मात्र सभागृह न बांधताच तब्बल 18 लाख रुपये
बिलं कंत्राटदाराने उचललेली आहेत. आपण गंगापूर तालुक्यातील सावखेडा या गावामध्ये आहोत आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीने पाया साठी ही खड्डे खोदण्यात आलेले आहेत आणि याच जागेवर सामाजिक सभागृह एक डोम बांधकाम करण्यात आल्याचं सांगितलं गेलं आणि 18 लाख रुपये यामध्ये बिल देखील उचलण्यात आलेली आहे. कामं पूर्ण न करताच अधिकाऱ्यांच्या संगनमतानं कोट्यावधीची बिलं काढण्यात आल्याचा आरोप आहे आणि वास्तवही तेच सांगतंय. आता या प्रकरणात कारवाई होणार का हा प्रश्न आहे. शाळा, रस्ते, सभागृहाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचं समोर आलेलं आहे. प्रशासनाला लागलेली या भ्रष्ट अधिकाऱ्यांची कीड आता कायमस्वरूपी संपवण्याची गरज निर्माण झाली आहे. कॅमेरा पर्सन अमोल वाघोलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.